करावं. हरेश तांडेल आपण या. चिराग गोयल आहेत वासरंगचे आमचे एक चांगले आयोजक. चिराग गोयल यांचा सन्मान आम्ही करतोय. छोटे आपण सुद्धा या, आपला देखील सन्मान करण्यात येईल. वासरंगचे दोन्ही चांगले खेळाडू. मोतीराम दादा खांडेकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. योगेश दादा खांडेकर आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय हरेश तांडेल यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. योगेश दादा खांडेकर यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय हरेश तांडेल यांना. मोतीराम दादा खांडेकर देखील येत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय हरेश तांडेल यांच्या शुभ हस्ते. मोतीराम दादांचं देखील आम्ही स्वागत करतोय. हरीश तांडेल यांच्या शुभ हस्ते स्वागत. इट्स अ नो बॉल. 2+1 अशा या 3 धावा पाहायला मिळतील आणि या फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी पाहायला गेलं तर चॅलेंज हाईट फॅक्टरसाठी पाहायला गेलं तर इथून रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. हाईट फॅक्टर आता इथून चेक केला जाईल, परंतु योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑन फील्ड अंपायरचा इशारा नो चाललाय, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटनं अगदी पाहायला गेलं तर चॅलेंज केला आणि इट्स अ नो बॉल कॉल बाय थर्ड अंपायर. आणि इथून पाहायला गेलं तर या 3 धावा पाहायला मिळतील आणि 3च्या मदतीनं धाव संख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या. दोन्ही विजेता संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये एकामेकांविरोधात लढताना पाहायला मिळतील. खलापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य रितेशजी जाधव यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समवेत प्रशांतदादा खांडेकर यांचं देखील आगमन झाले. तर दोघांचं आपण करूया हार्दिक स्वागत. ग्रीटचा बॉल पाहायला मिळाला, परंतु सन्मान्य जगन्नाथजी तांडेल यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील मी स्वागत करतोय. उमेश पाटील आणि राजा पाटील यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. सन्मान्य रामदासजी यादव यांना देखील विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण खलापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य रितेश जाधव यांचा सन्मान करावा. पहिला खेळाडू बाद झाला, कारण हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु किशोर हे खेळाडू मैदानाच्या बाहेर. खलापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य रितेश जाधव यांचा सन्मान इथे होतोय. प्रशांतदादा खांडेकर देखील व्यासपीठावरती आहेत. विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. इन ॲक्शन तिसऱ्या क्रमांकावर पाहिलं तर करण दाखल झाले सध्या मैदानाच्या आतमध्ये. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक. गोलंदाज पाहिलं तर साहिल पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. लॉंग रनअप सध्या या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतील, परंतु धावा सध्या 9 स्कोर कार्डवर पाहायला मिळते. एक गडी बाद आहे. ओही यावेळेसला बॅकफुटवरनं पाहायला गेलं तर इनसाइड आउटला शॉर्ट कव्हरला बॉल इथे अडवला गेला. सिंगल इथे या करणला होती या प्राप्त आणि या सिंगलच्या माध्यमातून डबल डिजिट मध्ये हा संघ सध्या पदार्पण करतोय. 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या. एका बाजूला टीम पाहिलं तर नावंडे संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बार्डी संघ. सध्या बार्डी संघाच्या माध्यमातून बॅटिंग केली जाते आणि
4 षटकांची मॅच आहे सध्या. पहिलं षटक प्रोग्रेसवर तुम्ही पाहता. ओहो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा बॉल आता शोधून आणावा लागेल. स्वीट शॉट इथे पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. नंबर इथून 6 आला षटकार. थँक्यू डीचा. इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहिली तर 16 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. चला, टाइम देखील अलर्ट असणारा टीम याकडे देखील आपण दक्षता घ्या. प्रत्येक षटकासाठी पाहायला गेलं तर 5 मिनिटाची अवधी तुमच्याकडे दिली गेली आणि त्या अवधी अनुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कारण अंतिम पाहायला गेलं तर 5व्या बॉलवर स्ट्राईक रोटेट गेले आणि त्याच्यावर पाहायला गेलं तर फलंदाज संकेतनं काय प्रत्युत्तर दिल्या. स्वतःचा अकाउंट मात्र 6 ओपन केल्या आणि संघाला देखील पुढे नेल्या. 16 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या. इन ॲक्शन षटक क्रमांक 2 मात्र पाहायला मिळेल आणि गोलंदाज सुहास असतील, जे मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हकदार देखील होत्या. सध्या हिरो राहिले होते मागच्या मॅचमध्ये. आणि आता इथून कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल बार्डी संघर्षा अगेन्स्ट हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. कारण की सध्या समोर पाहिलं स्ट्रायकेनला तर करण पाहायला मिळतील. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर टीमसाठी खेळताना पाहायला मिळतात. ओ सॉप अँड सिंगल इथे रोटेट करण्याचा प्रयत्न केला. सिंगल प्राप्त होईल, परंतु पहा दोन्ही पायांच्या मधून हा बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. नंबर इथून 4 मिडफील्डचा हा आलाय चौकार. थँक्यू डीजा. याच पद्धतीनं मिसफील्डच्या धावा अगदी दुसऱ्या सत्रामध्ये ठाऊक राहतील, आठवणीत राहतील मिसफील्डच्या धावा. त्यावेळेसला बॅटिंग करताना हा संघ उतरेल ना. 20 रन्स कंप्लीट झाल्यात, परंतु बॅकफुटला इनफील्डला क्लिअर करत असताना डीपेस्ट्रा खवळला. बॉल गेला चिरडत सीमारेषेच्या बाहेर. षटक नंबर 2 आणि त्यामधील हा दुसरा मायट्यूज 4 रन. थँक्यू डीचा. 24 सध्या 24 धावा. अजयजी कराले त्यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. 3 षटकार 3 चौकाराला तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलं काय, इथे थोडंसं पाहायला गेलं तर गोलंदाजानं चाणक्य रीतीनं गोलंदाजी केल्या. अति घाई आणि या संकटामध्ये नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु फलंदाज सध्या ज्याच्या बॅटमधनं 1 षटकार निघाला होता, जो सलामीसाठी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, तोच खेळाडू संकेत मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजा. कुमार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावर हे खेळाडू दाखल झाल्यात. सध्या पाहिलं गेलं तर आघाडीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर परतले गेल्यात आणि टीमची धावसंख्या पाहिली तर बार्डी संघ सध्या 2 गडी गमवत असताना 24 धावा स्कोर कार्डवर मात्र जमवल्या गेल्यात. 4 षटकांची मॅच आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि दोन्ही संघांना मात्र इथे जिद्दीनं खेळावं लागेल. ओह, चांगला फटका यावेळेसला. कॉटन विकेट. यस, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा कॅरी केला गेलाय. ज्या पावला सकट मैदानाच्या आतमध्ये खेळाडू कुमार दाखल झाले होते ना, ते त्याच पावलांसमेत आता मैदानाच्या बाहेर करण एक खेळाडू इथून बाद होताना पाहायला मिळतील.
संख्या जी स्टॉप झाली आहे ना तिला पुढे वाटचाल करावी लागेल. फुटबॉलचा वापर करायचा होता परंतु योग्य टप्प्यावर सध्या हा बॉल रिलीज करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सुहास सध्या पाहायला मिळेल इन ऍक्शन. दुसऱ्या क्रमांकावर राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय आणि सध्या पहिल्याच बॉलवर चकवलाय फलंदाजाला. फेज करत असताना सेकंड देखील बॅकफुटला जाऊन पाहायला गेलं तर इनफिल्डला पॉइंटकडे हा फटका मारायचा होता परंतु वेगानं बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि सध्या पाहिलं तर डॉट बॉलची इथे समाप्ती होताना पाहायला मिळते आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ इथे झालाय संपन्न आणि या 24 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 3 विकेट. बॅटिंग करणार संघ बार्डी संघ सध्या तुम्ही पाहताय. बार्डी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना तुम्ही पाहताय आणि सध्या पाहिलं तर 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या आहेत. विकी नवीन गोलंदाज. तिसऱ्या क्रमांकावर अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजी त्यांच्या हाती सोपवल्या परंतु वाईट बॉलचा इशारा. लेग स्टिक हा बॉल सोडून जाणार होता आणि लगेच पंचांनी इथे दंडित केला आणि वाईटच्या मदतीने 25 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील परंतु चॅलेंज फिल्डिंग डिपार्टमेंटनं वाईटसाठी अगदी पाहायला गेलं तर रेफर केल्या तिसऱ्या पंचांकडे परंतु नाही रिव्ह्यू नसणार आहे. इथून वाईट बॉल स्वीकारावा लागेल गोलंदाजाला. फुटबॉलचा वापर करायचा होता. मिस केवढा फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शॉट खाली पाहायला मिळाल्यात आणि यस टेक केला जेल. आणखीन एक धक्का बार्डी टीमला मिळताना पाहायला मिळाला आणि फलंदाज इथून कुमार एक खेळाडू मैदानाच्या बाहेर परततील. थँक्यू. चला जामरुंग संघ आणि वर्णे संघ आपण सज्ज राहायचे टॉससाठी. जसे 4 षटकं संपलेला आपण टॉस करणार आहोत. वैभव यांच्या माध्यमातून कमालीचं झेल मात्र टिपला गेला. सध्या धक्क्यावर धक्के लागत आहेत टीमला. बार्डी संघाच्या फलंदाजांना पाहायला गेलं तर आता वाईट सपर थोडेसे कमी करावं लागतील आणि सिंगल डबल धाव संख्या देखील पुढे नेणं हे फार महत्वाचं राहील. आणि नवीन फलंदाज स्मिथ पाहायला मिळतील. इनसाइड आउटला हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चालला. डीप मधला फिल्डर धावत आले शॉट खाली परंतु चान्स पहा 2 धावींची होते आणि सध्या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. रिक्स सध्या घ्यावी लागेल कारण की धाव संख्या प्रथम बॅटिंग करत असताना बार्डी संघाला मात्र चांगल्या उभाराव्या लागतील या पहिल्या डावामध्ये आणि या धाव संख्या पाहिली तर 27. चांगला फटका इनसाइड आउटला पुन्हा एकदा क्षेत्र निवडला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरचा परंतु पुन्हा वृत्ती पाहायला गेले तर इथून दुहेरीमध्ये केलं जाईल. 2 धावा सध्या पाहायला मिळतील पुन्हा एकदा आणि 2च्या मदतीनं 29 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. त्यानंतर समीरजी जाधव त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणारा समीरजी जाधव यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये परंतु इथे व्हाईट बॉल टाकला गेला. 30 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. आव्हान तर इथे धाव खर्च करतोय गोलंदाज. यावेळेसला यॉर्क लाईनचा परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. चान्स नव्हतं फलंदाजाकडे आणि सध्या पाहिलं तर इथून दांडी देखील उडाली गेल्या आणि फलंदाज इथून बाद होतील. आणखीन एक धक्का बार्डी संघाला.
थँक्यू डीसा. चांगलं संगीत पाहायला मिळालंय सध्या इथून ट्रेलर आहे, परंतु या स्पर्धेतले अगदी पिक्चर देखील सध्या बाकी आहे. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे थरार तुम्ही पाहू शकता आणि प्रथम दिवस या स्पर्धेतले आणि प्रथम रात्र तुम्ही पाहू शकता. येत्या 4 रात्री स्पर्धा मात्र तुम्हाला याच मैदानावर घडताना पाहायला मिळतील. अनेक दिग्गज संघ अगदी या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील आणि त्यामधून पाहिलं तर या स्पर्धेमधील चॅम्पियन रनरअप अगदी पाहायला गेलं तर या अशा पद्धतीनं संघ पाहायला मिळतील. परंतु जसा हा खेळाडू दाखल झाला, लोवर फुल टॉस बॉल होता, परंतु इथे फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला. आणखीन एक धक्का बार्डी संघाला आणि खेळाडू बाद होतोय. इथून कल्पेश बॅक टू द डगआउट. आणखीन एक धक्का. थँक्यू डीचे. सध्या गोलंदाजाचं इथे पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्ग देखील दिवाना झालाय, कारण की कमालीची गोलंदाजी सध्या गोलंदाज विकीनं केला. ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर दाराबे एक्सप्रेस विकी भोईर गोलंदाजी करतात ना सध्या, त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर सध्या इथे विकी करताना पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी सध्या राहिल्या, कारण की धावा देखील थोडेसे रोखल्या गेल्या. 30 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत आणि 6 विकेट सध्या गमावल्यात बार्डी संघानं या पहिल्या डावामध्ये. मधल्या फळीतले फलंदाज सध्या 8व्या क्रमांकावर दाखल झाल्यात, परंतु समाधानचा हा फटका थोडासा समाधानकारक राहील टीमसाठी. परंतु निसटलाय बॉल. अंतिम मोमेंटला पाहायला गेलं तर चेंज टप्पा केलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर विकीच्या अगेन्स्ट. हा पहिला मोठा फटका चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला गेलं तर विकीच्या अगेन्स्ट अंतिम बॉलवर शेवट गोड केलाय समाधान या फलंदाजांना. जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, परंतु फिल्डर डिपार्टमेंट थोडंसं पाहायला गेलं तर चाणक्य रीतीनं फिल्डिंग करणं हे फार महत्वाचं राहील. 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर सरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे का इथून 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल का या पहिल्या डावामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बार्डी संघ का इथून नावंडे संघ पाहायला गेलं तर 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. बार्डी संघाच्या फलंदाजांना पाहणं योग्य या मॅच मध्ये राहील, कारण की सेकंड राऊंडची सध्या फर्स्ट मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवताय आणि जो संघ इथून जिंकेल त्याला आणखीन एकदा चान्स मात्र दिली जाईल. परंतु जो संघ परास्त होईल ना तो अगदी रिकाम्या हाती या स्पर्धेतनं बाहेर जाताना पाहायला मिळेल. थोडंसं पाहिलं तर चांगलं बॉल पाहायला मिळालं आहे, योग्य टप्प्यावर सध्या रिलीज केलं गेलं आहे. मागच्याही मॅचमध्ये याच गोलंदाजांना पाहायला गेलं तर टर्निंग पॉईंट आणलं होतं, धावा डिफेन्स केल्या होत्या आणि सध्या धावा इथून रोखताना देखील पाहायला मिळतील. नरेश अनुभवी गोलंदाज आणि इथे बॉल पाहायला गेलं तर थोडासा पायावर देखील धडताना पाहायला मिळतील, परंतु यस फलंदाज इथे बाद असणारा. त्यानंतर भालचंद्रजी कदम यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचा. आपलं देखील सहर्ष स्वागत असणारा परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. त्यानंतर मनोहरजी तांडेल त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आपण देखील विराजमान व्हायचा अगदी या मुख्य व्यासपीठावर आणि स्थानपन्न होऊन या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा. संदीपजी शिर्के त्यांच्याकडनं 3 विकेटला अगदी पाहायला गेलं तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. टोटल 7 विकेट सध्या लॉस आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 34, 34 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. 7 विकेट सध्या गमावल्यात बार्डी संघानं. हो आणखीन एक
आणखीन एक खेळाडू आता इथून बाद होताना पाहायला मिळेल, कारण की बॉटम एज आता घेत असताना बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आणखीन एक खेळाडू 8व्या क्रमांकावर मैदानाच्या बाहेर परतलाय. 1 more विकेट डाऊन. आघाडी चषक 2026 मध्ये आपण देखील यावर आणि या मुख्य व्यासपीठावर विराजमान होऊन या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण देखील आनंद घ्यायचा. एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील नुकताच मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळाला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आणि या बरेचसे मान्यवर पाहायला गेले तर मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेत आणि सध्या या मॅचचा आनंद ती देखील घेताना पाहायला मिळतात. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. कारण की ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्ग जोडला जातो म्हणा, ती स्पर्धा पाहायला गेलं तर सक्सेसरित्यानं नेहमीच संपन्न होताना पाहायला मिळालं आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेमध्ये जोडला गेला. त्यांचं देखील पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल झाला आणि आता इथून पाहिलं तर शेवटची विकेट 8 विकेट सध्या गमावल्यात, परंतु व्हाईट बॉलचा इशारा इथून येताना पाहायला मिळतील. स्ट्राईक इन पंचांच्या माध्यमातून 1 मध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या 35 धावा सध्या लागले गेलं. 40च्या पलीकडे पोहोचला जाईल का, हे फार क्वेश्चन मार्क राहील, परंतु नाही कारण की अंतिम नंबरचे खेळाडू आणि निखिल देखील आता इथून बाद होताना पाहायला मिळतील. सध्या बाद कड आणि खेळाडू बाद. चला वर्नेट संघाचा कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी, कारण जामरुंग टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. थँक्यू सो मच. अनंतची करणूक ते देखील आल्यात आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विराजमान होऊन आपण देखील या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आणि त्यांचं देखील सुस्वागतम असेल, सहर्ष स्वागत असेल. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये नवीन भावेश हे खेळाडू दाखल झाले आणि शेवटची विकेट आता सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जर इथून विकेट बाडी संघानं गमावल्या तर ऑल आउट इथे प्रथमदाच या स्पर्धेमध्ये हा पहिला संघ ठरला जाईल. परंतु विकेट घेतील का गोलंदाज नरेश, कारण की कमालीची गोलंदाजी टाकली या गोलंदाजानं. लागोपाठ पाहिलं तर 2 विकेट घेतल्यात. एक व्हाईट बॉल जर या षटकामध्ये वगळला तर कमालीचा षटक राहिलाय आणि सध्या फुटला आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. डॉटची कमालीची गोलंदाजी सध्या 40च्या पल्लीकडे पोहोचणं हे फार महत्वाचं राहील. परंतु हाही बॉल पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विचवताना पाहायला मिळेल. पहिला सत्र इथून होतोय समाप्त आणि बॅटिंग करत असताना बार्डी संघानं जमवल्या टोटल 35 धावा आणि पूर्वार्ध संपले गेल्या. उत्तर अर्धामध्ये त्यांना धावा पाहायला गेलं तर डिफेन्स करायचे 36 धावा आणि नावंडे संघाला टोटल 24 बॉलमध्ये 36 धावांचा पाठला करायचा. चला लगेच नावंडे संघ आपण मैदानाच्या बाहेर यायचं आणि या पारडी संघ चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. परंतु तत्पूर्वी जाऊया आपण मयूरजी कांबळे सरांकडे. चला वर्णे संघाचा कॅप्टन आपण त्वरित या. योगेश दादा खांडेकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करावा. चला जामरुंग संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आपण वर्णे टीमला विनंती करू की टॉस साठी लगेच या आपण. बालचंद्र कदम यांना विनंती करतो की आपण टॉस करा आपल्या शुभ हस्ते. चला वर्णे संघ आपला कॅप्टन त्वरित पाठवा आपण, कारण इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. जामरुंग संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहे अमोल पाटील.
चला वर्णी संघ आपण कॅप्टन पाठवा. गणेश दादा आपला कॅप्टन येऊ द्या प्लीज. कॅप्टन पाठवा कारण जामरुंग टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. लगेच या आपण मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय याकडे लक्ष असू द्या. सन्माननीय आमचे पाहुणे भालचंद्रजी कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शाखा प्रमुख खरवे गावचे. टॉस करण्यात येईल. आदरणीय भालचंद्रजी कदम यांच्या शुभ हस्ते प्रशांतदा खांडेकर गावदेवी जामरुंग संघाचे संघनायक कॅप्टन आलेले आहेत. पाहुण्यांना मान दिलाय आणि टॉस जिंकलाय. वर्णे संघाने जिंकलाय का? वर्णे संघ तुम्ही जिंकलाय का? आपला निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. गणेश दादा निर्णय. यस. चला मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण भालचंद्रजी कदम यांचा सन्मान करावा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील सूचना असतील कारण की जो खेळाडू बाद होईल ना 30 मिनिटांच्या आतमध्ये नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये 30 सेकंद. यस 30 सेकंदाच्या आतमध्ये. सन्माननीय पाहुणे आमचे भालचंद्रजी कदम यांचा सन्मान करतोय आम्ही. यांच्याकडून आम्हाला 500 कॅश प्राइज देखील आलं होतं मागच्या स्पर्धेमध्ये. शरद हाडप यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. विकी ऑन अ स्ट्राईक. पहिलाच बॉल बंडाट वेग आठवण आली. ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर नावंडे संघाने सुरुवात केली होती ना गोलंदाजी करत असताना, त्याच पद्धतीने सध्या पाहायला गेलं तर बाडी संघाचे गोलंदाज देखील सुरुवात करताना पाहायला मिळतील. आणि सध्या चांगली कामगिरी राहिली. पहिल्याच बॉलमध्ये पाहिलं तर डॉट आला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर पाहिलं तर विकेट प्राप्त झाल्या आणि फलंदाज विकी मैदानाच्या बाहेर परत त्यांना पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकास दाखल झाल्यात आणि विकासला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. विकासला आता चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की सन्मान मोठं नाही आहे परंतु सध्या त्या लक्ष्याला मोठं करताना पाहायला मिळतील बार्डी संघाचे हे गोलंदाज. आणि या कमालीची सुरुवात सध्या राहिल्या. ज्या पद्धतीने मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळणं गरजेचं होतं आणि ते हातलत असताना गोलंदाज पाहू शकता तुम्ही अविनाश. ओहो पाठीमागे हा बॉल वडून मारण्याचा प्रयत्न होता परंतु वेगळ्या स्टाईलनं पंच देखील आता लेंथ मध्ये आल्यात. व्हाईट बॉलचा सध्या इशारा दिला आणि खराबच्या माध्यमातून सध्या धाव स्कोर कार्डवर लागले जाईल. 2 गडी बाद 1 धावा स्कोर कार्डवर सध्या जोडल्या जातील. ओह यावेळेचा बॉल सध्या पाहिलं तर चांगल्या गतीने इथे रिलीज केला गेला आणि डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळेल. 8ला पाहायला गेलं तर राकेश सागर किरण त्यानंतर सोमेश आणि कडून 3 षटकारासाठी पाहायला गेलं तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज असणारा बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांसाठी सुवर्ण संध्या. या 4-5 मान्यवरांकडून तब्बल 3 षटकाराला 2000 रुपयांचा कॅश प्राइज असणाऱ्या. परंतु सध्या बोलबाला गोलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. प्रत्युत्तर देणं हे फार गरजेचं आहे. सध्या उत्तर देत नाही आहेत. तोड शोधून काढावं लागेल परंतु डीप बॅकवर्ड स्पेडलेकडे हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. सिंगलची तिथे येण्याची अनुमती सध्या गोलंदाजाने दिल्या आणि सध्या पाहिलं तर इथून सिंगल मिळाली जाते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या सध्या पाहायला गेलं तर धावसंख्या 2 स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. अठलाची हडप आणि सागरची
हडप त्यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकासाठी या करणला 500 रुपयांचा कॅश प्राइस. योगेश तांडेलांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थान पडावा. वैभव खांडेकर यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आणि वर्णे संघाचा कॅप्टन आपण आयोजकांशी त्वरित संपर्क करा व्यासपीठावरती. बॉलर तयार. बार्डी संघाचा षटक क्रमांक इथून 2 ला सुरुवात झाली आहे. डीप बॅकवर्ड स्पीड लेग कडे हा बॉल चाललाय, निघून गेलाय बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. नंबर इथून येताना पाहायला मिळतील 4. पहिला बोलबाला गोलंदाजाचा राहिला होता, परंतु षटक क्रमांक जसं दुसरा चालू झालं ना, आता बोलबाला बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाहायला मिळतोय. आला पहिल्याच बॉलवर चौकार. चौकार येताना पाहायला मिळतोय. टीमची धाव संख्या पाहिली तर स्कोर कार्ड वर टोटल 6 धावा सध्या पाहायला मिळतील. दमदार बॅटिंग झाले आणि यस, परंतु मिसक्यूटचा हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे पकडला गेला झेल आणि संपला गेलाय. खेळाडू रोशन यांचा खेळ, ज्यानं पाहायला गेलं तर प्रकाशित सध्या मॅचला केलं होतं, परंतु गोलंदाजानं पुन्हा अंधारामध्ये लोटले टीम. नावंडे संघाला आणखीन एक विकेट लॉस. अटालाची हडप, त्यानंतर अमोलची हडप, सागरची हडप आणि निलेशची हडप. 3 चौकार आणि 3 षटकारांना देखील लगापाठ त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांची कॅश प्राइज असणाऱ्या आणि या षटकाराला 2000 रुपये असणार आहेत. पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून थोडंसं पाहायला गेलं तर इथून मनसुबा वाढवला जातो, परंतु सध्या गोलंदाजी टीम पाहिले ना तर बार्डी संघ बॅटिंग मध्ये देखील कमालीची अफलातून बॅटिंग राहिली होती आणि सध्या गोलंदाजी देखील अफलातून पाहायला मिळाल्या. ही फटका थोडासा फसताना पाहायला मिळतोय. तिथे धाव घ्यायची की नाही हा नेमका प्रश्न दोन्ही फलंदाजांना पडला गेला, कारण की सध्या रिक्स घेतली नाहीये आणि या टीमची धाव संख्या पाहिली तर सध्या 7 धावा. सतीश जाधव यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण या व्यासपीठावरती माफी असावी 6 धावा असणार आहे, कारण की इथे धाव आली नाही. ओहो, इथे पाहायला गेलं तर वेगावर स्वार सध्या गोलंदाज होताना पाहायला मिळतील. तिखट बाउन्सर सध्या पाहायला मिळतोय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. बॉल सध्या पाहिलं तर वेगानं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सध्या समाप्ती होताना पाहायला मिळतोय. एवढं सांगीन बॅटिंग करणाऱ्या टीमला आता पाठ नाहीये. सध्या छाती दाखवून मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल बार्डी संघाच्या अगेन्स्ट. मिस टायमिंग हा फटका, परंतु यस, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. नंबर आता इथून षटकार 6 येताना पाहायला मिळते. परिवर्तन विकास आघाडी चषकामधील हा दमदार षटकार पाहायला मिळतोय. चालाना तर तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल फलंदाजाला, परंतु इथून पाहायला गेलं तर षटकाराला टीमची धाव संख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळेल आणि 12 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या. धाव संख्या थांबली होती ती आता आकार उकार घेताना पाहायला मिळतील, परंतु आणखीन एकदा दिवा पेटला होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजानं आणखीन एकदा विझवलाय आणि फलंदाज आदेश मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट आदेश.
थँक्यू सो मच डिझ्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला लक्ष द्या. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाद होऊन किंवा मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल ना, त्याला रेड कार्पेटमधनं अगदी एंट्री करायच्या. प्रत्येक सिक्ससाठी पाहायला गेलं तर 100 रुपयांचा कॅश प्राईज असणारा. अटलची हडप आणि अमोलची हडप, सागरची हडप, त्यानंतर निलेशची हडप यांच्या माध्यमातून सध्या आणि आटलाची हडप त्यांच्या माध्यमातून देखील असणारा. प्रत्येक सिक्ससाठी 200 रुपया. मनोबल सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा वाढवला जातो आहे, परंतु ज्या वेळेसला क्रॉस प्राईज देखील लगावल्या जातात ना, त्या वेळेसला गोलंदाज नेहमीच चांगली कामं करताना पाहायला मिळाले आणि सध्या गोलंदाज तेच करताना पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 स्कोर कार्डवर पाहायला मिळाले होते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर केड्या क्षेत्र चांगला निवडल्या, परंतु शर्यत सध्या बॉल आणि फिल्डर मध्ये राहिल्या. बॉल अडवल्या, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाल्या. यस, सध्या टीम पाहायला गेले तर एकवटीनं लढताना पाहायला मिळतील इथे आणि धावा इथून पाहिलं तर 2 येताना पाहायला मिळतील आणि या 2च्या माध्यमातून सध्या धाव संख्या 14 या धाव संख्येवर जाताना पाहायला मिळेल. अकरा बॉल 22 ची गरज आहे सध्या. पाठीमागे पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग निघालाय बॉल, फिल्डर पोहोचल्यात. कमालीची फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. किशोर, काय कमालीचा इफेक्ट, 100% योगदान खऱ्या अर्थानं या क्षेत्ररक्षकानं दिलाय. ज्या वेळेसला बॅटिंग मध्ये चान्स दिली जात नाहीये, ज्या वेळेसला गोलंदाजी मध्ये चान्स मिळत नाहीये ना, त्यामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट ज्या वेळेसला तुम्ही करताना त्या वेळेसला फिल्डिंग करणं देखील फार महत्वाचं आहे. प्रत्येक मॅच साठी पाहिलं ना तर बेस्ट फिल्डर देखील पाहायला मिळतील. ऑन द कार्पेट, ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल सध्या प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या देखील पुढे जाईल आणि या 17 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील आणि या इथे 9 बॉल आणि 19 धावांची मात्र गरज असणारा मॅच पाहायला गेलं तर सध्या अंतिम ओव्हरकडे शिरकाव करताना पाहायला मिळतील, परंतु इथे दमखम दाखवतील का प्रेक्षकांना जे दूरवरचा प्रवास करून या 2 टीमचा मॅच पाहण्यासाठी आल्यात. आणि यस, फुल टॉस बॉल म्हटल्याप्रमाणे बॉल आसमानी सुलतानी टोला, परिवर्तन विकास आघाडी चषक, आणखीन एक ब्लास्ट, बॉल सीमारेषेच्या बाहेर, नंबर 6 आणि 200 रुपये देखील आता इथे होतील मायनस. थँक्यू डिझा. टीमची धावसंख्या टोटल 23 लागल्यात. 8 बॉल मध्ये 13 धाब्यांची गरज आहे. मॅच जवळपास आता दोन्ही संघाच्या बाजूना 50-50 सध्या पाहायला मिळते. सध्या हृदयाचे टोके प्रेक्षक वर्गांचे देखील वाढताना पाहायला मिळतील, परंतु प्रेशर सध्या गोलंदाजावर क्रिएट झालाय. दबावाखाली नाही, या फ्रेश माइंडनं गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. या मॅच मध्ये जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर, परंतु बॉल पहा फिल्डरच्या हातामध्ये निघून गेला. सोपं काम नव्हतं. अंतिम क्षणापर्यंत बॉलाखाली नजर ठेवली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल निसटलाय. आणि या सध्या पाहिलं तर 1च्या मदतीनं 24 धावा सध्या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. 7 मध्ये 7-12 कोणाच्या नावावर 7-12 राहील हे देखील पाहावं लागेल, परंतु सिंगल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये पाहायला मिळते. आणि या सध्या षटक क्रमांक इथून संपन्न होते 3रं आणि 3 षटकारांच्या समाप्तीनंतर 25 धावा, येणारे बॉल असतील 6 आणि त्यामध्ये 11 धावांची गरज आहे. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आणि कोणाच्या हाती पाहायला गेलं तरी ते भव्यतव्य सोपवला जाईल, कारण की 365 दिवसांची मेहनत आज मात्र सार्थकी ठरेल का दोन्ही टीम साठी हे पाहणं फार महत्वाचं राहील. कारण की भर उन्हामध्ये पाहायला गेलं तर प्रॅक्टिस करताना शरीराला तोडला जातो आणि एका स्पर्धेसाठी पाहायला गेलं तर 11 खेळाडू एक वटीनं मात्र खेळताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या स्पर्धा दमदार पाहत आहे,
परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल अगदी जामरुक क्रीडा नगरीमध्ये आणि आपला सर्वांचं सहर्ष 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 स्वागत असणारा समीकरण पाहिलं तर 6 आणि 11चं राहिलं. मॅच कोणाच्या बाजूने झुकली जाईल येणारे अंतिम 6 बॉल इथे मात्र सांगून जाणार आहे. टीम इथून बार्डी संघ जिंकेल की टीम इथून नावंडे संघ जिंकेल हे पाहायला विसरू नका. आणि KTC लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणाऱ्या परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये प्रथम नाईटची स्पर्धा अगदी तुम्हाला पाहायला मिळते आणि या प्रथम दिवस आणि प्रथम रात्र अनुभवताय. बॉल चांगला पाहायला मिळतोय. यस सध्या पाहायला गेलं तर बोलबाला अंतिम षटकामध्ये राहील गोलंदाजाचा. आता 5 मध्ये 11 धावेंची मात्र गरज आहे. जसं डॉट बॉल पडले जातील ना तसं दबाव बॅटिंग टीमवर वाढताना पाहायला मिळेल. प्रत्येक 6 साठी पाहायला गेलं तर इथे 500 रुपयांचा कॅश प्राइज असणारा नाव इथे अनाउन्समेंट करेन. परंतु मॅच सध्या महत्वाची आहे आणि यस विकेट टेक केले गेल्या या मॅच मध्ये. आता पाहायला गेलं तर मॅचला लीड करताना पाहायला मिळतील इथून बार्डी संघ, कारण की विकेट क्रुशियल मोमेंटला गमावताना पाहायला मिळतील. आता समीकरण इक्वेशन पाहिलं ना तर 4 मध्ये 11 धावेंची मात्र गरज आहे. त्यानंतर अमोलजी हडप, सागरजी हडप, निलेशजी हडप यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 साठी पाहायला गेलं तर 200 मधनं 300 वाढवले गेल्यात आणि या पर 6 साठी 500 रुपयांचा क्रॉस प्राइस इथे लगावताना पाहायला मिळतील. परंतु हृदयाचे टोके सध्या पाठी राखेंचे देखील वाढताना पाहायला मिळतील, कारण की आता 4 मध्ये 11चं इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला आणि जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडेसे पाठीमागे व्हायचं. समालोचक कक्षाच्या समोर जे पाठीराखे खेळाडू राहिलेत उभे त्यांना विनंती असेल आपण थोडंसं पाठीमागे उभं राहायचं आहे, कारण की फिल्डिंग करताना कुठल्याही पद्धतीनं फिल्डरला अडथळा आणू नका, कारण की सध्या चांगली मॅच आहे. हो फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंग लेगला चालला फिल्डर कडे बॉल वेगानं थ्रो केलाय परंतु ओव्हर थ्रो झाला होता. सध्या इथे पाहिलं ना तर इथून सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. 26 धावा 3 बॉल आणि 10 धावेंची गरज आहे. आता आत्मविश्वास सहित मैदानाच्या आतमध्ये लढावा लागेल. समोर फलंदाज तुम्ही पाहताय जितेशला. ज्या वेळेला ही स्पर्धा अगदी पाहायला गेलं तर उल्लेख केला जाईल ना त्या वेळेला हा खेळाडूचा नाव उल्लेख केला जाईल, परंतु कामगिरी सध्या तशी करावी लागेल. परंतु इथे पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सध्या डॉट येताना पाहायला मिळते आणि स्पर्धा तुम्हाला देखील दमदार पाहायला मिळते. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे थरार पाहायला मिळते. एका बाजूला टीम बार्डी तर दुसऱ्या बाजूला नावंडे संघ पाहायला मिळतील. 2 मध्ये आता 10 धाव्यांची गरज आहे. हीच संधी आहे फलंदाजाला 0 मधून हिरो होण्याची आणि नवीन स्वराज्य स्थापन करण्याची. परंतु सध्या इथे ही मॅच मात्र जिंकवली जाईल का? चला टाइम देखील अलर्ट असेल. बार्डी संघ याकडे देखील लक्ष आपण केंद्रित करावं. आता हृदयाचे टोके सर्वांचे वाढले असतील, कारण की 2 मध्ये 10ची गरज आहे. ओहो मिसक्यूट हा फटका पाहायला मिळतोय. कॅचची नामी संधी आहे परंतु झेल सोडला गेलाय. दुसऱ्यासाठी धावलेत फलंदाज, परंतु 2 धावा सध्या पुरेसे ठरले जाणार नाहीयेत या मॅच मध्ये, कारण की टीमची धावसंख्या पाहिली तर 28 धावा स्कोर कार्डवर लागतील. बॉल असेल आता शिल्लक 1 आणि त्यामध्ये 8 धावांची मात्र गरज आहे. या मॅच मध्ये फक्त एकच व्यक्ती पुन्हा आणू शकतोय, तो म्हणजेच गोलंदाज,
कारण की आता गोलंदाजानं चुकी केली, त्यामध्ये एखादा जर मोठा फटका आला ना तर बार्डी संघ देखील बॅकफुटला जाऊ शकत्या. तर मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि गोलंदाज विशेष करून समाधान, काय समाधान कारक गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. 1 मध्ये 8ची गरज. ओहो, उशिरानं हा फटका पाहायला मिळेल आणि यस बॉल सीमा रेषेच्या बाहेर. नंबर 6 आला इथून षटकार, परंतु बार्डी संघानं 2 धावेनं हा सामना मात्र जिंकलाय. आणि विशेष करून समाधान आणि नावंडे संघ पराभूत ज्या वेळेसला झाला ना, जो चौकार खेळाडूनं सोडला होता क्रुशियल मोमेंटला दोन्ही पायांच्या मधून, त्याच कारणास्तव या 2 धावा एक्स्ट्रानं वाढल्या गेल्यात आणि त्याच 2 धावेनं सध्या हा संघ इथे मात्र परास्त होणार ना पाहायला मिळतो. परंतु हार्डलक टीम नावंडे संघ, परंतु ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. आणि कॉंग्रॅच्युलेशन बार्डी संघ, वेल परफॉर्मन्स आणि वेल बॅटिंग, वेल बॉलिंग आणि वेल फिल्डिंग. कॉंग्रॅच्युलेशन. ई पॉल मधील हा संघ पाहायला मिळाला होता आणि पुढच्या